शब्दांची कुजबूज का ऐकू येत नाही सावळीशी अलगूज रीता आहे वारा गंध वेडा तो नाही सूरतेच तरीही रास रंगला नाही आस तुझी ध्यास तुझा भेटशील ना रे आस तुझी ध्यास तुझा भेटशील ना रे स्वप्न राहील पुरे तुझ बीण सख्या रे तुझ बीण सख्या रे तुझ बीण सख्या रे तुझ बीण सख्या रे राधिकाला काहीतरी झालंय. काय झालं? कुणाचा फोन आला होता का? फोनवर नाही आला. मी स्वप्न बघितलं, खूप वाईट स्वप्न बघितलं रे. कॉलर सोडा, मी ट्रीटमेंट करतो. मी ट्रीटमेंट चालू करतो. आणि बघा, त्यांना काही झालं तर माझी जबाबदारी नाही. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. ऋषभ यार, डॉक्टर ने क्या कहा? चान्सेस आर व्हेरी स्लिम. या लोकांकडे तेवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही आहे. डॉक्टर, काय झालं? आमचे प्रयत्न चालू आहेत, पण पेशंटचा काहीच रिस्पॉन्स नाही आणि त्यांची तब्येत आणखीनच बिघडत चालली आहे. फोन दे ना यार प्लीज. हॅलो. हो, मी एका तासापूर्वी फोन केला होता ॲम्ब्युलन्ससाठी. अजूनही ती आली नाहीये. व्हॉट व्हॉट यू मीन ट्रॅफिक जॅम मध्ये फसली आहे? अरे दुसऱ्या रस्त्याने या ना. तुम्ही ॲम्ब्युलन्स वाले आहात ना? अरे पण मी राधिका 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 उठ ना. राधिका 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 तुला काही होणार नाहीये. राधिका तुला काही होणार नाहीये. राधिका डोळे उघड ना. राधिका प्लीज डोळे उघड. Hi Sylvia, how are you? Yeah, I'm fine. So how's life? इतकी वर्ष लावण्य परदेशात होती त्यामुळे मला काही काळजीच नव्हती. आता सारखी भीती वाटते त्याची आणि तिची जर भेट झाली तर तो तिला इमोशनली ब्लॅकमेल करेल आणि तिचं मन त्याच्या बाजूने वळवेल. असं काही होणार नाही सुमी. मी त्याला या शहरातच राहू देणार नाही. बाबा
एक गोष्ट करा ना, म्हणजे त्याचं काही बरं वाईट होणार नाही एवढं फक्त बघा ना. त्याच्यासाठी एवढं भावनिक होण्याची गरज नाही. त्याचं काय करायचं ते मी बघतो. तू आता आराम कर. ठेवतो फोन. ऋषभ, हा काय वेडेपणा आहे? राधिका, प्रेमातच वेडेपणा करतात ना. काय सल्वी? काय? एक मिनिट, माझी बॉटल राहिलीये, जाऊन आण. ताईसाहेब तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. मोठ्या मॅडमची ऑर्डर आहे. मला कोणी खाणार नाहीये. जा आणि पाण्याची बॉटल आण. नाव गो. मी तुला काही नाही करणार आहे. फक्त माझं शांतपणे ऐकून घे. बघ, मी तुला भेटण्यासाठी खूप वेळ धडपड करतोय. मला आज संधी मिळाली. प्लीज प्लीज, मी तुला काही नाही करत आहे. माझं शांतपणे ऐकून घे फक्त. कोण आहात तुम्ही? आणि आपली काही ओळख नसताना हे असं? यापूर्वी तुम्हीच माझी गाडी अडवायचा प्रयत्न केला होतात ना? हो बेटा, तू ज्याला ओळखण्याचा प्रयत्न करतेस ना, तो मी तुझा बाप आहे, मल्हार रमाकांत जोशी. मी तुला भेटण्यासाठी खूप धडपडत होतो, पण तुझ्या आईने आणि तुझ्या आजोबांनी मला गुंडांकडून मारलं आणि भेटूच नाही दिलं. मला तुला फक्त एवढंच सांगायचं होतं की मीच तुझा बाप आहे. बेटा, अजूनही तू मला ओळखलं नाहीये. तुला सांगितलं होतं ना दिसू नको म्हणून. ताईसाहेबांवर तुला सांगितलं होतं ना. अरे नका मारू त्यांना. ताईसाहेब तुम्ही आतमध्ये बसा, मी बघतो याला. मैं ऋषभ के लिए पानी लेके आता हूं. काय रे बाळा? तुझी प्रिय व्यक्ती मरणाशी झुंजतीये ना. उपचाराला प्रार्थनेची जोड मिळाली तर ती लवकर बरी होईल. इथे जवळच एक देवीचं मंदिर आहे, तिथे जा आणि देवी माऊलीकडे तुझ्या प्रेमाची भीक माग. देवीची कृपा झाली तर तिचा जीव नक्की वाचेल. आलीस बेटा, जा फ्रेश होऊन ये. काय ग, काही हवंय? हो, माझे पप्पा कुठे आहेत या प्रश्नाचं उत्तर हवंय. लावण्या, तू आज हा प्रश्न का विचारतेस? आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय. मॉम, सांग माझे पप्पा कुठे आहेत? लावण्या बेटा, तुझ्यासाठी तुझी मम्माच सगळं काही असताना तू असा अचानक हा प्रश्न का विचारतेस? यापूर्वी हा प्रश्न मी तुला अनेक वेळा विचारला मॉम, पण प्रत्येक वेळेस तू काही ना काही खोटं बोलून त्याचं उत्तर देणं टाळत आलीयस. पण आता मला कळलंय
तुझ्या प्रत्येक बोलण्यामागचं मला सगळा हेतू कळलाय. की पप्पांना भेटू नये म्हणूनच तू हे सिक्युरिटी गार्ड्स माझ्या मागे पाठवलेत ना? नाही बेटा, मला असं म्हणायचंय की खोटं बोलण्याची काही गरज नाहीये मॉम. आज त्यांच्यामुळेच मला पप्पांशी नीट बोलताही आलं नाहीये. त्यांना मला भेटावंसं वाटत असेल, माझ्याशी बोलावंसं वाटत असेल, तर तुझे सिक्युरिटी गार्ड्स मला त्यांच्याशी धड बोलूही देत नाहीत, भेटूही देत नाहीत. कुठे भेटला तो तुला? काय म्हणत होता? ते माझ्याशी काही बोलणार त्या आधीच तुझे सिक्युरिटी गार्ड्स त्यांना मारहाण करत माझ्यापासून दूर घेऊन गेले मॉम. आता तरी सांग हा काय प्रकार आहे? हे बघ लावण्या, मला या विषयावर जास्त बोलण्याची इच्छा नाहीये. तू फक्त एवढं लक्षात घे की तुझ्या दृष्टीने तुझा बाप खूप वर्षांपूर्वी मेला. मग हे मंगळसूत्र कोणाच्या नावाचं आहे तुझ्या गळ्यात?